क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी यासारख्या महिलांनी आपल्या कर्तृत्वाने देशासाठी मोठे योगदान दिले. आजच्या काळातही असे काम करणाऱ्या महिलांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. बालविकास व महिला सक्षमीकरणासाठी केवळ प्रशासन पुरेसे नाही, त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेऊन योगदान द्यायला हवे. प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार महिला, लहान मुले, पर्यावरण, सामाजिक क्षेत्रात काही ना काही चांगले काम करायला हवे, असं प्रतिपादन दिव्याज फाउंडेशनच्या संस्थापिका अमृता फडणवीस यांनी केलंय. ग्रॅव्हिटेस फाउंडेशन आयोजित ऊर्जा पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल JW मॅरिट येथे आयोजित कार्यक्रमावेळी ग्रॅव्हिटेस फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे, डॉक्टर श्यामभाऊ मुजुमदार, सिम्बायोसिस अभिमत विद्यापीठाच्या कुलपती डॉक्टर विद्या येरवडेकर, लोकमंगल फाउंडेशनचे विश्वस्त रोहन देशमुख, प्रसिद्ध क्रिकेटपटू तिलक वर्मा, प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे, तेलुगू चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक व्यंकटेश कुडुमुल्ला आदी उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर श्यामभाऊ मुजुमदार यांना यंदाचा ऊर्जा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संजय गुप्ते, कायनेटिक ग्रीन एनर्जीच्या संस्थापिका सुलज्जा फिरोदिया मोटवानी, भारतीय क्रिकेटपटू तिलक वर्मा, लोकसाहित्य आणि सत्यशोधक चळवळीचे व्यासंगी अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ शिंदे, सोलापूर येथील जिव्हाळा मतिमंद संस्थेचे प्रमुख अण्णाराव भीमशंकर राजमाने यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. याबरोबरच उरी हल्ल्यातील शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या स्मरणार्थ वीरपत्नी सायली अर्जुन जाधव व त्यांच्या आई वडिलांनाही शौर्य पुरस्काराने विशेष सन्मानित करण्यात आले. माळशिरस दुर्घटनेतील 5 जणांचा जीव वाचवणाऱ्या तांदूळवाडी येथील इरफान मुजावर यांना मानवतावादी पुरस्कार दिला. सन्मानचिन्ह, शाल, तुळशीचे रोप असं या पुरस्काराचे स्वरूप होतं. ग्रॅव्हिटेस फाउंडेशनच्या कार्याविषयी अधिक माहिती देताना उषा काकडे यांनी सांगितले की समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सन्मान करून चांगल्या कामाला ऊर्जा देण्याचा प्रयत्न आहे. लैंगिक अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी फाउंडेशन गुड टच बॅड टच विषयात काम करत आहे. आजवर 6 लाख विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचवला आहे. पालकांनी मुलांना वेळ देणे, संवाद साधणे तसेच मुलींना ताकद देणे आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. सामाजिक काम ही चळवळ असून त्यामध्ये समाजातील सर्व घटकांनी जागरूक असायला हवे असंही त्यांनी सांगितलं. थँक्यू तुम्हाला सगळ्यांना आणि स्पेशली आजचे विजेते. यू आर अ टेस्टिमेंट टू व्हाट वी से कि जो दिया रहता है वो जल के उजाला देता है. एंड सेल्फलेसली कोणताही अजेंडा न ठेवता फक्त लोकांसाठी तुम्ही सेवा केलेली आहे, याच्यासाठी धन्यवाद. हा पूर्ण कार्यक्रम मॅडम तुम्ही खूप छानपणे केला आणि ग्रॅव्हिटेसच्या बाबतीत मी सांगू इच्छिते की महिला सशक्तीकरण असो की मुलांचं संगोपन असो किंवा शिक्षण असो किंवा ट्रान्सजेंडरसाठी काम करणं असो, तुम्ही प्रत्येक एरियामध्ये फार छान काम करताय. आणि असं म्हणतात की एनी नेशन विच वॉन्ट्स टू डेव्हलप नीड्स अ चाइल्ड हू इज स्ट्रॉंग अँड प्रोटेक्टेड अँड नीड्स अ वुमन हू इज एम्पावर्ड. तर ह्या दिशेने आपल्या सेंटरमध्ये तर काम चालूच आहे, शासनाकडनं काम चालू आहे. पण जर आपल्याला आपल्या देशात अहिल्याताई होळकर त्यांच्यासारखं प्रशासन पाहिजे किंवा सावित्रीबाई फुले ज्या प्रकारे एज्युकेशन शिक्षणाच्या मागे त्या होत्या त्या प्रकारच्या स्त्रिया पाहिजे किंवा झाशीच्या राणी सारखे काही असे लोक पाहिजे जे शौर्य दाखवतील रणांगणावर सुद्धा. तर आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, आपल्याला तशी चान्स त्या स्त्रियांना किंवा मुलांना द्यायला पाहिजे, तशी अपॉर्च्युनिटी द्या. स्वीकारण्यासाठी विनंती करण्याकरता सुरुवात झाला मला पुरस्कार नको असं सांगितलं. पण त्यांचं एकंदर बोलणं, त्यांचं सुंदर हसणं आणि त्यांचा आग्रह आणि हात इतका होता की तो पुरस्कार स्वीकारण्याशिवाय मला गत्यंतर नव्हतं. पण तो स्वीकारला हे बरं झालं, पण त्यामुळं त्यांचं कर्तृत्व किती मोठं आहे हे मला पाहिलं. पुण्यामध्ये अनेक सामाजिक संस्था आहेत, आपापल्या परीने ते चांगलं कार्य करत असतात. पण उषाताईने जे कार्य निवडलेलं आहे, कार्यक्षेत्र निवडलेलं आहे, ते पाहून मित्रांनो मी अचंबित झालो. चांगला स्पर्श कोणता, वाईट स्पर्श कोणता,
लहान मुलांच्यासाठी विकास करण्यासाठी अनेक केलेले प्रयत्न